नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण सोया चंक्सचे मंचुरियन कसं बनवायचं आहे ते आपण बघूया. मंचुरियन आपण बाहेरनं विकत घेतो किंवा आपण हॉटेलमध्ये खातो. सेम बाहेरच्यासारखेच रेस्टॉरंटसारखेच मंचुरियन आपण घरी बनवू शकतो. तर ते कसं बनवायचं आहे ते आपण या व्हिडिओमधनं आपण बघूया. आपण सोया चंकची मंचुरी करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं सोया चंक घेतलेले आहेत. तर ते मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकले होते. तर छान फुलून वरती आलेले आहेत आपले सोया चंक. बघा, मऊ झालेले आहेत आपली. हे तुम्ही बघू शकताय. तर आता आपण ह्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि मंचुरियनची रेसिपी आपण करतोय ती प्रोसिजर आपण करणार आहोत. तर मी सोया चंक हे दुसऱ्या तसळ्यात काढून घेतलेलं आहे. छानपैकी त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण मंचुरीसाठी लागणारं साहित्य बघूया आणि आपण मंचुरी तयार करूया. त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया आपण. तर मंचुरी तयार करण्यासाठी आपण इथं मैदा घेतलेला आहे. तर 2 वाटी मैदा आहे हा. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत 1 वाटीभर. तर मी इथं कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये ओवा चुरडून घालूया आणि चवीपुरतं मीठ. तर आता आपण जसं भजीचं पीठ आपण करतो तयार, तसं आपण हे पीठ तयार करून घेणार आहे. तर हे भजीचं पीठ बनवताना मी आपलं साध्या पाण्याचा वापर न करता जे सोया चंक भिजवलेलं पाणी आहे आपण काढून घेतलेलं, ते मी टाकून दिलं नाही आहे. ते पाणी मी इथं यामध्ये यूज करणार आहे. तर याप्रमाणे मी भजीचं पीठ त्यासारखं हे पीठ आपण करून घेतलेलं आहे. आता जे सोया चंक आहे मी सगळे त्यात घालणार नाही आहेत. थोडे थोडे मी बुडवून मी आता हे तळून घेणार आहेत. तर तळणीसाठी मी तेल ठेवलेलं आहे. आपण आता ह्याची भजी तळून घेणार आहोत. आपली ही भजी आपण मंचुरियन तळत आहोत. तुम्ही बघू शकताय, कलर पण खूप छान आलेला आहे याचा. मंचुरियन आपण जी भजी करतो तशी आपली ही भजी आहे. आपण हे तळून घेत आहोत. आपण हे छानपैकी आता तळून घेणार आहोत. हे मंचुरियन तळून झालेले आहेत. तर आता आपण मंचुरियन ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईत तेल टाकलेलं आहे. तर आपलं तेल तापलेलं आहे. आता यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. तर लसूण असा चॉप केलेला मी लसूण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत लसणाचे. आणि मी तर तो लसूण यामध्ये घातलेला आहे. आता तो आपण छान परतून घेऊया. लसूण थोडासा लाल व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण घालणार आहोत. यामध्ये आपण कांद्याची पात पण टाकू शकतो, पण मी कांद्याची पात आता घातली नाही आहे कारण आता माझ्याकडे नाही आहे. त्यामुळं तर तुम्ही घालू शकता कांद्याची पात. तर आता लसूण छानपैकी लाल झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत. तर इथं मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये आता घालणार आहोत. लसूण छान लाल झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती आपण यामध्ये घालूया आणि छानपैकी हलवून घेऊया. आता यामध्ये आपण सोया सॉस घालणार आहोत. तर मी सोया सॉस 3 चमचे यात घातलेला आहे आणि थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. कारण का आपण जी कॉर्नफ्लॉवर पेस्ट घातलेली होती त्याची गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी लगेच पाणी घातलं. त्यामुळं आपल्याला छानपैकी पेस्ट मिळालेली आहे. तुम्ही बघू शकताय आपली छान पेस्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण रेड चिली सॉस असतो तो आपण घालून घेऊया. तर मी यात रेड चिली सॉस घातलेला आहे. तुमच्या हिशोबानं जेवढं तुम्हाला तिखट लागेल त्या हिशोबानं तुम्ही घालू शकता.
आणि मी यात पाण्याचा वापर हा मी जे आपण सोया चंक भिजवून ठेवलेले होते त्याचं पाणी आपण जे काढून घेतलेलं होतं, स्टॉक काढून घेतला होता, तेच पाणी मी या गोबी मंचुरियनसाठी मी यूज करते आहे. दुसरं कुठलंही पाणी मी घेतलं नाही, म्हणजे आपलं साधं पाणी मी घेतलं नाही आहे. तर तेच स्टॉकचं पाणी मी यामध्ये यूज करते आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस आपण यामध्ये घालून घेऊया. तर मी इथं किसानचा फ्रेश टोमॅटो सॉस आहे, 15 रुपये केचप आहे, तो मी इथं यूज केला आहे. तर मी यामध्ये घातलेला आहे, तुम्ही बघू शकताय मी घातलेला आहे. 1-2 चमचे तुम्ही घालू शकता. मी 2 चमचे टोमॅटो सॉस घातलेला आहे. आता आपल्याला थोडी ग्रेव्ही लागणार आहे, त्यामुळे आपण यामध्ये पाणी ॲड करूया. तर मी याप्रमाणे पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया, कारण का आपण पाणी ॲड केलं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं असणार आहे. अगदी चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. तर चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालत आहोत, कारण का पाणी घातल्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ते जरा कमी झालं असणार, त्यामुळे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण जे मंचुरियन तळून घेतलेले आहेत बॉल्स सोया चंकचे, ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी यामध्ये आपले जे मंचुरियन आहेत ते मी यात ॲड केलेले आहेत. आता तुम्ही बघू शकताय. आता आपण हे छानपैकी थोडंसं 5 मिनटं फक्त गॅसवर ठेवूया, म्हणजे गरम गरम आपल्याला खायला मिळतील. तर बघू शकताय एकदम बाहेरच्यासारखं, म्हणजे हॉटेलसारखं किंवा जे चायनीज रेस्टॉरंट असतात तिथल्यासारखीच आपले मंचुरियन तयार झालेले आहेत. तर आपण आता हे सर्व करून घेऊया. आपली गोबी मंचुरी किंवा सोया चंकची मंचुरी तयार आहे. आपण गोबी मंचुरी पण म्हणू शकतो त्याला. तर आपली छान टेम्पटिंग अशी छान गोबी मंचुरी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी मंचुरियन? जर हे अशी तुम्हाला छान अशी मंचुरियन तुम्हाला घरी बनवायची असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. आणि तुम्ही घरी बनवला असाल तर नक्की करून बघा. बनवला असाल तर करून पण बघा, आणि बनवला असाल तर मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो. तर अशीच एक रेसिपी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. पण त्याआधी जर तुम्हाला अशी रेसिपी तुम्हाला बघायला हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत ही रेसिपी नक्की पोचवा. त्यासाठी शेअर करा व्हिडिओ. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशी छान छान रेसिपी आपण बघूयात. तर तोपर्यंत तुम्ही छान छान खात राहा आणि मस्त राहत राहा.